शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज मेहकर येथे एसटीओ कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. अंबादास दानवे जे शिवसेनेचे नेते आपल्या सोबत आहेत, मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. दादा, काय सांगाल, आज शिवसेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे म्हणून अनेकांची मागणी आहे, मात्र त्याची मागणी पूर्ण होत नाही, सरकार मागणी पूर्ण करत नाही. काय सांगाल? त्याची कर्ज माफी सरकारने जाहीर केली तर कर्ज वसुली मोहीम आहे, त्याच्यातून कर्ज माफ होतच नाहीये. आणि या सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी सरसकट 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, म्हणजे संपूर्ण कर्जमाफी. आता ही जी कर्जमुक्ती आहे ही 10-12 लाख लोकांना 50,000च्या वर मिळणार नाही. सरकारने ज्या अटी शर्ती लावलेल्या आहेत त्या अटी शर्ती एवढ्या लावल्या की कर्ज माफ होऊ शकत नाही, म्हणजे भीक नको पण कुत्र्यावर अशा पद्धतीनं या सगळ्या सरकारची कर्जमाफीची योजना आहे. शिवसेनेनं महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा पद्धतीनं वेगवेगळे मोर्चे इथं आमचे आमदार सिद्धार्थ खरासाहेब या मतदारसंघाच्या मोर्चाचं आयोजन केलं. विदर्भात आता सगळीकडे होत आहे, मराठवाड्यात झालेलं आहे आणि मला वाटतं हा लढा तीव्र आम्ही करणार आहोत. अनेक ठिकाणी आंदोलन होतात सरसकट कर्जमाफीसाठी. उमेदवारांनी आंदोलन केलं, आंदोलन करतात, आंदोलन करतात. शासन कुठेतरी याचा अर्थ शासनामध्ये संवेदनाच नाही. शासनाला या शेतकऱ्याला संवेदनाहीन यांना फक्त शो सांगणार आम्ही कर्जमाफी केली, कोणाची केली, किती लोकांची केली हे नाही सांगणार. त्याच्यामुळं सरकारला हा जनतेचा आक्रोश ऐकू आला पाहिजे. आताच्या घडीला सरकारला एवढं आम्ही वाचवतो, एवढ्या घोषणा देतो, कान बैरे सरकारला डोळे दिसत नाही, व्यथा दिसत नाही. शेतकऱ्याच्या रोज आत्महत्या होतात शेतकऱ्यांच्या या विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल. सरकारची दखल घेत नाहीये, पण मला असं वाटतं आम्ही सरकारला दखल घ्यायला पाहिजे. जे ऑपरेशन टायगर सुरू आहे त्यामध्ये जे खासदार फुटलेत आपले शिवसेनेचे, त्यांना पैसे द्यायला आहे त्यांच्याकडे, मात्र शेतकऱ्यांना द्यायला नाही. आता जे सरकार आहे, सत्ताधारी लोक आहेत, यांना जनतेचे प्रश्न, विकास याच्यापेक्षा फुल टाइम राजकारण करण्यात ते गुंतलेले आहेत. आणि त्याच्यामुळं एकीकडे शेतकऱ्यांच्या व्यथा हे ऐकायला कोणी येणार. खासदार फोडण्यासाठी 24 तास हे रात्रंदिवस चार्टर प्लेनने जातील. पुण्याहून चार्टर प्लेन जातं, नांदेडहून चार्टर प्लेन जातं. हा खर्च त्यांना चालतो. शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी यांच्याकडे पैसा देईल. आज 6 खासदार ठीक आहे, त्याच्याविषयी मला वाटतं संसदीय गटाचे नेते संजय राऊत साहेब आहेत, अरविंद सावंत साहेब आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, सक्षम आहे याच्या संदर्भात काय काय कायदेशीर कारवाई येणाऱ्या काळात करायची याच्याविषयी निश्चित आपलं शिवसेनेचा संसदीय पक्ष याच्याविषयी पावलं उचलेल. नक्कीच सत्तार होते शिवसेनेचे नेते अंबादास दानवे. शिवसेनेचा मोर्चा जो तो शेतकऱ्यांसाठी निघालेला सरसकट कर्जमाफी व्हावी याची मागणी जी आहे ती शिवसेनेची मुख्य मागणी आहे. त्यामुळे आज जो एसटीओ कार्यालयावरती मोर्चा निघाला आहे, अंबादास दानवे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले. जे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेचे ते सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेत. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं सरकारच्या कानामध्ये आवाज करत राहू अशा प्रकारची भूमिका आहे ती अंबादास दानवे या ठिकाणी मांडली आहे. कॅमेरामन विनय देशमुख सह गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, मेहकर बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.